शेतकरी मित्रांनो, तुमचं ऊसाचं उत्पादन 40 टनाच्या वर जात नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये आपण काही टिप्स देणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं 40 टनाच्या वरती बऱ्याच शेतकऱ्याचं उत्पादन वाढत नाही. अशा अवस्थेमध्ये काही गोष्टीचं पालन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. नंबर 1, त्याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. 7 ते 10 दिवसांनी आपल्याला वेळेवर पाणी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ड्रिप सिस्टीम उभारणं गरजेचं आहे. ड्रिप प्लस फर्टिगेशन म्हणजे ड्रिपद्वारे जे काही आपण खतं सोडतो त्याचा रेग्युलर वापर आपण करणं गरजेचं आहे. त्यामुळे निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये भर पडत असते. दुसरी गोष्ट ते म्हणजे वेळेवर खत व्यवस्थापन. आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लागवड झाल्यानंतर बेसल डोस किंवा लागवडीपासून 30 दिवसानंतर 60 आणि 90 अशा 3 वेळा आपल्याला विभागून स्प्लिट डोस आपल्याला द्यायचे आहे. त्याने निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होत असते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नुसतंच युरिया दिला म्हणजे उत्पादन वाढतंय का? तर नाही. तुम्ही NPKचा संतुलित पुरवठा करणं गरजेचं आहे. नत्र, स्फुरद, पालाश यांचं व्यवस्थित कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपल्या ऊस पिकाला गेलं पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, फुटवे कमी असतील तर 1261ची फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मातीची भर लावणे, रोग नियंत्रण, तण नियंत्रण आणि वेळेवर पाणी आणि खत व्यवस्थापन या सर्व गोष्टींचं वेळेवर नियोजन जर झालं तर निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होत असते. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, आपल्या ऊस पिकाला आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. झिंक, फेरस, मॅग्नेशियम अशा अन्नद्रव्यांचा पुरवठा त्याला संतुलित पद्धतीने होणं आवश्यक आहे. त्यासाठी फवारणीद्वारे किंवा ड्रिपमधून सुद्धा तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर शेतकरी मित्रांनो, 40 टन क्रॉस करणं अवघड नाहीये. तुम्ही 60, 70, 80 टनापर्यंत सुद्धा उत्पादन घेऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल लाईक करा आणि आपल्या ऊस क्षेत्रांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.